जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या 30 मिनिटात आपण करणार आहोत 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आणखी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलाय. कोल्हापूर पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीला 4 ऑगस्टपर्यंत कोर्टात हजर करणार आहेत. या प्रकरणातील हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिवेगवान टाल्गो ट्रेनला मुंबई प्रवेशापूर्वीच ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण दक्षिण गुजरातमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दमणगंगा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेत, ज्यामुळे डहाणू वलसाडमधली वाहतूक पूर्णपणे बंद होती. टाल्गो ट्रेन सकाळी 7:48 वलसाडवरून जाणार होती आणि या पूर परिस्थितीमुळे टाल्गोची चाचणी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. या 4 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्याला चांगलंच झोडपलेलं आहे. पालघर बोईसरच्या अनेक भागात पाणी साचलंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं कोलमडून पडलेली आहेत, त्यामुळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडकसागर तसंच तानसा धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. मोडकसागर धरणाचे 4 तर तानसा धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. 7 तलावांपैकी 4 तलाव आता काठोकाठ भरलेत. हे तलाव धुळीवरून वाहू लागलेत, त्यामुळे मुंबईकरांची पुढच्या वर्षभरासाठीची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे. मुसळधार पावसामुळे वसई ग्रामीण भागाला झोडपून काढलंय. या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला पूर आलेला असून भाताणे उसगावला जोडणारा पांढरतळा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे तेथील नवसई, भाताणे, खळाचा पाडा, आडणे, हत्तीपाडा, काजूपाडा अशा 12 गावांचा संपर्क तुटलाय. कोकणात पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वेधशाळेनं दिलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरी शहर, चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसानं हजेरी लावली आहे. खेडच्या जगबुडी आणि नारिंगी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून पूर येण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. नगर आणि नाशिकमधल्या पावसानं मराठवाड्याला दिलासा दिलेला आहे. दारणा आणि गंगापूर धरणातून 5 ते 6 टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात केलेला आहे, त्यामुळे जायकवाडी धरणातील मृत साठा जिवंत होण्यास आता मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसानं धरणसाठ्यात मोठी वाढ झाली, त्यामुळे धरणामधून पहाटे 5 पासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. गोदावरी आणि दारणा धरणांनी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेला यश मिळालंय. जिल्ह्यात असलेल्या बंधाऱ्याच्या 30 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. तसंच कोरड्या पडलेल्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत आणि या परिसरात असलेल्या नदी नाल्यांवर जलशिवार योजनेअंतर्गत एकूण 7 बंधारे बांधले आणि नाल्याचं रुंदीकरण करण्यात आलंय. लातूरला तब्बल 10 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नळानं पाणी पुरवठा झालाय. महापौर दीपक सुळ यांनी मशीन सुरू करून याचा शुभारंभ केलाय. ज्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा लातूरकरांना होती तो पाऊस शनिवारी रात्री झाला आणि एका रात्रीत लातूर जिल्ह्याचं संपूर्ण चित्र बदललं. जीएसटी विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडलं जाणार आहे. केंद्र सरकार जीएसटीच्या वादाच्या मुद्द्यावर काही सुधारणा करण्यासाठी तयार झाली आहे. राज्यसभेत एकूण 244 सदस्य आहेत. हे घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे मंजुरीसाठी सभागृहात किमान 50% उपस्थिती आवश्यक आहे. जीएसटी विधेयकावर बहुमत मिळावं यासाठी मोदींनी पक्षाच्या सर्व नेत्यांना आदेश दिलेला आहे. मीरा भाईंदर महापालिका शाळेत गटारीची पार्टी रंगली होती. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 6 चे सभापती अनिल भोसले यांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती असा आरोप विरोधकांनी केला. या प्रकरणी महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. सुट्टीसाठी नैनितालला गेलेल्या मेरठच्या दाम्पत्याला रूममध्ये बिबट्या फिरताना दिसलाय. नैनितालच्या तल्लीताल परिसरात सुमित राठोड यांनी एक रूम बुक केला होता. ते रूममध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे बिबट्या फिरताना दिसला. ते पत्नीसह बेडमागे लपले आणि बिबट्या वॉशरूममध्ये गेल्यानंतर त्यांनी वॉशरूम लॉक केले. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. केंद्रात एक आणि राज्यात एक अशी भूमिका नको, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे अशी घोषणाबाजी शिवसेना आमदारांनी केली आहे. सरकारमधले काही प्रतिनिधी वेगळ्या विदर्भाबाबत वक्तव्य करतायत, ते सहन केलं जाणार नाही. राज्यात आणि केंद्रात बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे देशाच्या विश्वस्तपदी भाजप आहे. मात्र त्यांनी स्वतःला देशाचे मालक समजू नये अशी टीका नीलम गोरे यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग 4 ऑगस्टला पाकिस्तानात सार्क परिषदेसाठी जाणार आहेत. मात्र सत्तेतला मित्र शिवसेनेनं या दौऱ्याला विरोध केलेला आहे. राजनाथ सिंहांचा पाकिस्तान दौरा म्हणजे शहीदांचा अपमान असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजीनामा देणार आहेत. स्वतः आनंदीबाई पटेल यांनी फेसबुकवरून तशी घोषणा केली आहे. पक्षाला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार असल्याचं आनंदीबाई पटेल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. सार्वजनिक वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालाय. खड्ड्यांमुळे खराब झालेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान 2,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे. धबधब्यावर रॅपलिंगचा प्लॅन पुण्यातल्या 19 तरुणांना भलताच महाग पडलेला आहे. हे सर्वजण राजमाती पॉइंटवरील कातळदरी वॉटरफॉलवर गेले होते. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आसपासचा परिसर फिरले, मात्र परतीची वाट त्यांना सापडेनाशी झाली. अशातही फोनही बंद झाला, त्यामुळे मदतही मागता येत नव्हती. सुदैवाने एकाचा फोन लागला आणि रात्री 1:30 वाजता या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मुंबईच्या हायवेवर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर एका धावत्या कारनं पेट घेतला. जोगेश्वरीच्या नेस्को कंपनीसमोरची ही घटना आहे. या आगीत कार जळून खाक झाले. कोणतीही जीवितहानी सुदैवानं झाली नाही. बीड जिल्ह्यातील बाणापुरी गावात महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. क्षुल्लक कारणावरून पत्नीला तिच्या पती आणि सावत्र मुलाकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या संपूर्ण अंगावर ब्लेडने वार करून तिचे अर्धे केस कापून तिला मारहाण केली. तर तिला जिवंत जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे. बलात्कार प्रकरणाची तक्रार नोंदवण्यास हलगर्जी केल्यानं आणि पुरावे नष्ट केल्यामुळे गोंदियात 3 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक जगदीप काटे, हवालदार श्रीधर पटले आणि शिपाई श्यामकुवर देशपांडे अशी या पोलिसांची नावं आहेत. कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या मालमत्तेवर आता टाच येणार आहे. मल्ल्याच्या 700 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा निर्णय सेवाकर विभागाने घेतलाय. मल्ल्यांचं खासगी विमान, मुंबईतलं किंगफिशरचं मुख्यालय, गाड्या आणि विला तसंच अनेक वस्तूंचा यात समावेश आहे. सायन रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांची शरीरातील अंतर्गत रचना सुस्पष्टपणे समजून घेण्यासाठी आज सयामी जुळ्यांचं 3D मॅपिंग करण्यात येणार आहे. MRI सिटी स्कॅन देखील करण्यात आला असून पण त्यातून सयामी जुळ्यांच्या शरीराची स्पष्ट कल्पना येत नाही. त्यामुळे 3D मॅपिंग करण्यात येणार असल्याचं मत सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. छोट्या कंपनींना अर्थात कर्मचारी संख्या कमी असलेल्या कंपन्यांना आता PF निधी कायदा लागू करण्याचा सरकार विचार करतं. त्यामुळे 10 कामगार असलेल्या छोट्या कंपन्याही PF निधी लागू होईल. त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. धारावीच्या पुनर्विकासाचा सध्याचा आराखडा निरुपयोगी ठरत असल्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्याचा पर्याय पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र धारावीच्या पुनर्विकासाचा नवा मार्ग शोधण्यासाठी 8 ऑगस्टला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सर्व संबंधितांची बैठक घेणार आहे. वरळीतील बीडीडी चाळीच्या फेरविकासाची योजना मंजुरीच्या टप्प्यात पोहोचली आहे. सुमारे 1,600 सदनिका धारकांना 414 फुटांची घरं देण्यात येतील. विकासकांनी दाखवलेला अंतिम आराखडा सर्व संबंधितांच्या पसंतीस उतरलेला आहे. आग शमवताना जखमी अथवा मृत्युमुखी पडणाऱ्या अग्निशमन अधिकारी जवानांना नुकसान भरपाई देण्याच्या योजनेत 2009 सालापासून कुठलेही बदल करण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे योजनेत बदल करून नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करणे तसंच अधिकारी आणि जवानांच्या वारसदारांना नोकरीची तरतूद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. समुद्र किनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोस्ट गार्डवर येणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 25 लाख रुपये दिलेले आहेत. ते किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणार आहे. इमारत धोकादायक म्हणून घोषित झाल्यावर 6 महिन्यांमध्ये त्याची पुनर्बांधणी बंधनकारक असणार आहे. याबरोबर 70% रहिवाशांची मान्यता मिळवण्याची अट देखील रद्द केली जाणार आहे. सरकारच्या या धोरणाचा मुंबई ठाण्यातील लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती आता आणखी बिकट झाली आहे. पदोपदी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावलाय. तर मे महिन्यांमध्ये घाईघाईने रस्ते बांधणीचं काम पूर्ण केलेले रस्ते देखील आता खड्ड्यात गेलेले आहेत.
मुंबईत पावसानं लेप्टो डेंग्यू पाठोपाठ आता मलेरिया आणि गॅस्ट्रोने देखील पुन्हा डोकं वर काढलंय. 25 ते 28 जुलै या 4 दिवसात गॅस्ट्रोचे 220 तर मलेरियाचे 114 रुग्ण आढळलेले आहेत. लेप्टोचे 44 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. मलेरियाची साथ असल्यामुळे रुग्णांना थंडी आणि तापाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. साखरेच्या भावात 6 महिन्यात 5 ते 6 रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये 30 रुपये किलो असलेली साखर आता 40 रुपयांचे देखील पुढे गेले. गणेशोत्सवापर्यंत तिच्या किमतीत 5 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. यंदाचे श्रावण महिन्याचे उपवास महागण्याची चिन्ह आहेत. उपवासासाठी लागणारे साबुदाणे, शेंगदाणे, वरी, फळे यांचे दर वधारलेले आहेत. शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या दरात गेल्या 2 महिन्यात 20% दरवाढ झाली. उपवासामुळे मागणी वाढल्यास आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. 11वी ऑनलाईनमध्ये मिळालेले कॉलेज, शाखा, विषय आणि कॉलेजचे पसंतीक्रम बदलू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवी विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. यात इच्छुक विद्यार्थ्यांना 5 आणि 6 ऑगस्टला मार्गदर्शन केंद्रामध्ये नव्याने लॉग इन आणि पासवर्ड देण्यात येतील. 11वी ऑनलाईनसाठी राज्य सरकारनं मुंबईतील 89 कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रत्येकी एका तुकडीला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांमध्ये 7,500 जागांची वाढ झाली आहे. भायखळ्याच्या राणीच्या बागेत आणलेल्या 8 हंबोल्ट पेंग्विन पक्ष्यांवरून एकीकडे राजकीय पक्ष आणि प्राणीमित्र संघटनांकडून कडाडून विरोध होतोय, तर दुसरीकडे संग्रहालयात जिराफ, झेब्रा, बिबटे आणण्याची तयारी सुरू झालेली आहे. तसंच मफतलाल कंपनीची 7 एकर जागा संग्रहालयाला देण्यात आली असून येथेच भविष्यात मोठे प्राणी पाहण्याची सुविधा देखील निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी राज्य सरकारनं बाजार समितीचं नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र हा माल अजूनही पूर्वीच्या साखळीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्यानं किरकोळ बाजारात भाज्यांचे दर चढे असल्याचं दिसून येत आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला, त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये. धरण 62% भरलेलं आहे. पावसामुळे ओढे नाले ओढा भरून वाहू लागलेले आहेत. पवना धरण 61.75% भरलं असून धरणामध्ये 148.70 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडील सुनावणी सोमवारी देखील पूर्ण होऊ शकली नाहीये. या संदर्भात येत्या 12 ऑगस्टला पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान महापालिकेसह दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश एनजीटीला दिलेले आहेत. कधी केबल कंपन्यांसाठी, कधी गॅस पाईपलाईनसाठी रस्ता सातत्यानं खोदला असल्याचं चित्र 1 ऑक्टोबरपासून बदलण्याची शक्यता आहे. रस्ते खोदाईसाठी महापालिकेनं निश्चित केलेल्या धोरणानुसार यापुढे सर्व कंपन्यांना खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वाहिन्यांचा विस्तार करावा लागणार आहे. वसई विरार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ पसरलेली आहे. पालिकेच्या रुग्णालयांसोबतच विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत. वसई विरार महापालिका प्रशासनानं मात्र डेंग्यूची साथ नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. कोल्हापुरातल्या पावनखिंडीच्या खोल दरीत एका गिर्यारोहकानं आगळं लग्न केलंय. व्हॅली क्रॉसिंगचा वापर करत कोल्हापूरच्या वधूवरांनी चक्क खोल दरीत दोरीवर लटकून विवाह केला. भटजींनी देखील दोरीवरच लटकून सर्व विधी पार पाडले. बाजीप्रभूंनी लढवलेल्या पावनखिंडीतला जखलाईचा कडा या अनोख्या विवाह सोहळ्याचा साक्षीदार ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा एकच आहे अशी टीका जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार यांनी केली. वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. झाकीर नाईक अनुयायांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दहशतवादाच्या विविध आरोपांखाली अटकेत असलेले तब्बल 55 जण झाकीर नाईकमुळे प्रेरित झाल्याचा आता खुलासा झालाय. द्रमुक खासदार रिरुची सिवा यांच्या श्रीमुखात भडकवणाऱ्या अण्णा द्रमुकच्या खासदार शशिकला पुष्पा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत शशिकला यांची हकालपट्टी करण्यात आली. सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या 10,000 भारतीयांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. तसंच सर्व भारतीयांना अन्नधान्याचं वाटप देखील करण्यात आलंय, जेणेकरून कोणाची उपासमार होऊ नये अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.
जगातील सर्वात जुनी आणि अजूनही कार्यरत असलेली मॉन्टे डाय पास्की डी सिएना ही बँक आता मरणपंथाला आलेली आहे. इटलीमध्ये असलेली ही सर्वात जुनी बँक असून ती तिसऱ्या क्रमांकाची कमर्शियल बँक आहे. गेली 6 वर्ष बँकेला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागतंय. जगातील लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या मिळकतीत गेल्या 3 महिन्यात अफाट वाढ झाली. फेसबुकचा महसूल हा 6 कोटी अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचला, तर त्याच्या युजर्सच्या संख्येत देखील 17% वाढ झाली आहे. लवकरच हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये ईमेल ॲड्रेस बनवता येणार आहे. भारत सरकारनं त्या दृष्टीनं प्रयत्न देखील सुरू केले आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि रेडिफ सारख्या अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपन्या तुम्हाला तुमच्या भाषेत ईमेल ॲड्रेस बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. आणि यासह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.